पूर्व विदर्भातल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे। गेल्या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातून नवेगाव नागझिरा जंगलात 3 वाघांना सोडण्यात आलं होतं आणि त्यानंतरच इथं पर्यटकांची संख्या चांगलीच वाढायला लागली आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वनवैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मागील वर्षी मे महिन्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 2 वाघ सोडण्यात आले होते। त्यापैकी एक जण मध्य प्रदेशात निघून गेल्यानं पुन्हा 11 एप्रिल 2024 ला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एक वाघीण सोडण्यात आली। तर दुसरीकडे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात T3 या वाघिणीला बछडे झाल्यानं वाघांची संख्या वाढली। त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करण्याकरता आलेल्या लोकांना वाघांचं सहज दर्शन होत होतं। त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्यटकांची संख्या वाढली आहे। मागील वर्षी 15,000 पर्यटकांनी उन्हाळ्याच्या 3 महिन्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला हजेरी लावली होती। तर दुसरीकडे यावर्षी या पर्यटकांच्या संख्येत 20% वाढ झाली। यावर्षी 17,332 पर्यटक 3 महिन्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सफारी करता आले। त्याचबरोबर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या महसुलात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली। मागील वर्षी 31,60,000 रुपये महसूल गोळा झाला होता। तर यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्यानं 42,17,000 रुपये एवढा महसूल नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून मिळाला।